नमस्कार मित्रांनो. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे. उशिरा जागी होणाऱ्याच्या नशिबी दोन्हीही नसतात. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. MPSC UPSC पोलीस भरतीसाठी मोटिवेशनल हा व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला त्याचा फायदाच होईल. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे. पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल. पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वासच जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल. हे लक्षात ठेवा मित्रांनो. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. लक्ष देऊन ऐका मित्रांनो, मोटिवेशनल व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत ऐका. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो. हातावर पडला तर चमकतो. शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. क्षेत्र कोणतेही असो, प्रभाव वाटू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं. म्हणून खचून जाणं गरजेचं नसतं. ध्येयानं आणि जोमानं काम करणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात. तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे माशांना खात असतात. संधी सगळ्यांना भेटते, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शोभून दिसतो. मोत्यांच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामाच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल,
जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. आयुष्यात एकदा तरी वाईट विचारांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. मित्रांनो, डबल एवढ्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही लक्ष देऊन आणि मन लावून ऐकावं. याचा आपल्या आयुष्यात कुठेतरी वापर करावा. ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हसवू शकतो. तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. हे लक्ष ठेवून ऐका मित्रांनो. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली, पण पट्ट्यानं बहरलं सोडलं नाही. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मोटिवेशनल चॅनलचं आपलं आभारी आहे. धन्यवाद.